चला आता सुरुवात करूया आपल्या क्वेश्चन पेपरला. नवोदय परीक्षा संदर्भात असणारे जे काही तुम्हाला जे काही आता या मागच्या आठवड्यापासून जे क्वेश्चन पेपर येतोय याच टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला दरवर्षी येत असतात. त्या टाईप मध्येच मी तुम्हाला आता यावेळेस प्रश्नपत्रिका स्टार्ट केले आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या काही क्वेश्चन पेपर दिले जातात ह्या वीकली टेस्ट मध्ये ह्या सगळ्यांनी व्यवस्थित सोडवत चला. कारण असं आहे की यातलेच बरेच प्रश्न रिपीट होत असतात फायनल पेपरला सुद्धा. मी दिलेल्या पेपर मधले जे काही प्रश्न असतात ह्याच टाईपचे प्रश्न परीक्षेत रिपीट होतात. त्यामुळे ह्या पेपरला व्यवस्थित सोडवत चला. बरेच विद्यार्थी काय करतात, पेपर व्यवस्थित सोडवत नाही, तो त्यांनी ते लक्षात ठेवायचं. चला सुरुवात करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन काय बघा, एका बागेमध्ये 300 पक्षी आहेत, त्यापैकी 820 पक्षी पाणी पिण्यासाठी गेले. उरलेल्या पक्ष्यांपैकी निम्मे पक्षी दाणे आणण्यासाठी उडाले. बाकी पक्षी बागेमध्ये आहेत, तर अजून बागेमध्ये किती पक्षी आहेत? देर आर 300 बर्ड्स इन अ गार्डन. आउट ऑफ 8/20 birds went to drink water. Half of the remaining parties flew to the fetch the arm. If the rest of the birds are in the garden, how many more birds are there in the गार्डन? बघा, अशा पतीचा जर प्रश्न आला तर सगळ्यात महत्वाचा आहे अशा प्रश्न सोडवायचा कसा. तर या प्रश्नामध्ये बघा सर्वात महत्वाचं आहे काय करायचं आहे. टोटल बर्ड्स किती आहे? टोटल बर्ड्स आर 300. आउट ऑफ 8/20 बर्ड्स आर हे कुठे गेले? पाणी पिण्यासाठी गेले. किती गेले मग? 8/20 गेले ना, मग यातला डिवाइड करा. 2 ने डिवाइड केलं तर इथे 15. 15 8 किती झाले? 120. आता काय करायचंय तुम्हाला? 120 300 मधून मायनस करा. किती रिमेन राहत आहे? 0 8 180 रिमेन राहिले. एवढे काय झाले? रिमेन राहिले. बरोबर. म्हणजे एवढे आता शिल्लक आहे. त्यांनी काय सांगितलं, या शिल्लक असणाऱ्या पक्ष्यांमध्ये निम्मे पक्षी दाणे आणण्यासाठी उडाले. हाफ ऑफ द बर्ड्स आर गोइंग टू फेच. दाणे आणण्यासाठी गेले, म्हणजे यातून हाफ जर केले तर किती राहतील? 90 राहतील. बरोबर. हे कुठे गेले? दाणे आणण्यासाठी. निम्मे ना, हे निम्मे आहे. बरोबर नाही? म्हणजे राहिले किती? 90 पक्षी. त्यांनी तेच विचारलं होतं की गार्डन मध्ये अजून किती पक्षी शिल्लक असतील. सो आपलं उत्तर काय असणार? निम्मी पक्षी. येतोय का आवाज सर्वांना माझा? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. नाही समजलं. ज्यांना समजलं नाही त्यांनी नीट लक्ष द्या. काय सांगितलं होतं, गार्डन मध्ये 300 पक्षी आहेत. बरोबर. 300 पैकी काय झालं? 8/20 बर्ड्स काय झाले? त्यातले आउट ऑफ त्यानंतर एवढे पक्षी आहेत त्यातले एवढे पक्षी काय झाले? पाणी पिण्यासाठी गेले होते. मग किती गेले? तर मग आपण जर 300 मल्टिप्लाय 820 केलं तर आपलं उत्तर काय येतंय? 120 येतं. हाय मेसेज कर. मग आता काय करायचं? आन्सर काय येणार? 120 येतं. मग आता हे जे काही 120 येतं एवढे पक्षी काय झाले? पाणी पिण्यासाठी गेले का नाही? मग 300 मधून 120 जर आपण मायनस केले तर राहिले किती शिल्लक? 180 बर्ड शिल्लक राहिले का? राहिले का? बोला पटकन. हो सर. त्यांनी काय सांगितले? त्यातले अर्धे पक्षी, निम्मे म्हणजे काय? हाफ ऑफ द बर्ड. हाफ ऑफ म्हणजे काय? कोणातले हाफ राहिले? हे जे काय 180 त्यातले हाफ बर्ड्स कुठे गेले? दाणे आणण्यासाठी म्हणजे फेटिंग साठी गेले. बरोबर. मग आता जर 180 मधले हाफ गेले तर राहिले किती शिल्लक? 90. 90. हा? 90. 90. झालं ना मग उत्तर तुमचं. तेच तर उत्तर आहे. त्यांनी तेच विचारलंय ना, किती शिल्लक राहिले. कळतंय का? 90. येतंय का लक्षात? Yes, sir. Yes, sir. पुढचा प्रश्न. 40 divided multiply 5 plus
6 बरोबर. आता काय करणार, यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं आपला फर्स्ट रूल होता की ब्रॅकेट सॉल्व्ह करा. ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यावर आन्सर काय नाही, 8 फायदा 45 इंटू 5 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 5 मायनस 6. आता काय करणार, 5 इंटू 5 किती होतात, 25 प्लस 5 मायनस 6. आन्सर 25 प्लस 5 30. 30 मायनस 6 आन्सर काय असणार, 24. सो ऑप्शन नंबर 4 मध्ये तुम्हाला हे करेक्ट दिलेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Simple. 120 या संख्येचे विभाजक आणि मूळ अवयव काढा. इथं अवयव शब्द राहून गेला होता. फाइंड सिंपल फॅक्टर अँड प्राईम फॅक्टर ऑफ 60. इथे 120 पाहिजे होतं इंग्लिश मध्ये. तर 120 चे दिलेले होते, इथे 120 चे फॅक्टर्स काय असणार आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये दिलेले. हे बघा, हे जे आहे त्यांना आपण प्राईम फॅक्टर म्हणतो. हे काय आहेत, प्राईम फॅक्टर्स आहेत. आणि हे यांना आपण हा यांना आपण मूळ अवयव म्हणणार. आणि हे जे आहे त्यांना सिंपल फॅक्टर म्हणणार किंवा साधारण अवयव. सो ऑप्शन नंबर फर्स्ट हे तुमचं करेक्ट आन्सर होतं. पुढचा प्रश्न बघा, 15/5 प्लस 16/5 मायनस 20/5. काय करायचंय तुम्हाला, तर आधी यांची ऍडिशन करून घ्या. ऍडिशन किती किती येते, 11/5. इथे तुम्ही डायरेक्टली पण करू शकतात. 5 डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून एकदाच लिहा. काय करणार, 15 प्लस 16 मायनस 20. मग 15 प्लस 16 केलं तर आन्सर येतो 31. 31 मायनस 20/5. आन्सर येणार किती, 11/5, जे ऑप्शन नंबर थर्ड मध्ये दिलेलं होतं. 12. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Sir, 12. Sir, 12. एका घराची बाजू 15 मीटर आहे. घराला एकूण किती कडा असतील. वन साइड ऑफ क्यूब इज 15 मीटर, सो हाऊ मेनी एजेस ऑफ क्यूब. तर तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, कुठलाही क्यूब असेल तर त्याच्या जे काही कडा किंवा एजेस जे असतात त्या किती असतात कुठल्याही क्यूबला, सांगा. कोणत्याही क्यूबला किती आहेत, या ठिकाणी ह्या लाईन जेवढ्या ड्रॉ केलेल्या आहेत तेवढ्या मोजा. एवढ्या त्याच्या एजेस आहेत, टोटल त्या आहेत 12. किती आहे, 12. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका चौरसाची एक बाजू 20 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. इफ वन साइड ऑफ स्क्वेअर इज 20 मीटर, फाइंड इट्स एरिया. 784. बघा, एरिया ऑफ स्क्वेअर 400. इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आपला, साइड मल्टिप्लाय साइड. 400. चौरसाचे क्षेत्रफळ 184. 700. बरोबर. फॉर्म्युला काय आहे, बाजू गुणिले बाजू आहे का नाही. काय करणार आहोत आपण, 400. 20 मल्टिप्लाय 20. आन्सर काय असणार, 100. चुकीचं दाखवत होत. तुम्ही चुकीचा आन्सर दिलं होतं. माझ्या मार्कसाठी हा, तुम्ही चुकीचं आन्सर दिलं इथे होतं. माझ्याकडून चुकून इथे 784 होतं, जे चुकीचं होतं. करेक्ट आन्सर काय असणार, ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे. चुकलंच होतं मग. कुठे टाकलंय, मला नाही आलेलं.
चेक करा एकदा. बर, चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. येतोय का आवाज? हो सर. हो सर. येस हो सर. यस सर. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे तुमच्या समोर. एका आयताची लांबी 7 मीटर आहे आणि रुंदी 50 मीटर आहे, तर त्याची परिमिती काढा. इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 30 मीटर अँड विड्थ इज 50 मीटर, फाइंड इट्स पेरिमीटर. काय करणार आपण? पेरिमीटर काढायचं असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे? 2 in bracket L plus D. व्हेरी गुड. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 multiply by इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ. बरोबर. आयताची परिमिती बरोबर सूत्र आहे आपलं 2 कंसात लांबी अधिक रुंदी. रुंदी. बरोबर. अधिक 2 multiply bracket मग काय करणार? 2 मल्टिप्लाय लेंथ दिली 30, 30 प्लस 50 करा. आन्सर काय येणार? 2 इंटू 80, 160. तुम्हाला ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये दिलेलं होतं. हा, तर आवाज तुम्ही मला जी लिंक मला हाय मेसेज करता मला लगेच पाठवतो. होय, मला तर नाही आलं मेसेज. डबल होतो. हा, काही जणांचा आवाज रिपीट होतोय. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? आवाज म्यूट करा. सर चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता खालील संख्यांचा गुणाकार करा. मल्टिप्लाय द फॉलोइंग नंबर. काय करायचं आहे? ज्यावेळेस पण तुम्हाला असा प्रश्न येतो त्यावेळेस काय करायचं आहे? 10.8 मल्टिप्लाय 5.08. बरोबर. मग आता असं जर उदाहरण आलं तर अशा उदाहरणामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे काय करणार आहोत आपण? तर या उदाहरणात बघा, आधी मल्टिप्लिकेशन रेग्युलरली करून घ्या. म्हणजे काय करायचंय? 108 मल्टिप्लाय 508 करून घ्या. ही मल्टिप्लिकेशन केली तर काय येणार? कसं सोडवणार तुम्ही? तर मी तुम्हाला एक याच्यासाठी सोपी ट्रिक पण सांगितली होती की मल्टिप्लिकेशन करायचे असेल तर अशा पद्धतीने मोठं जर आलं उदाहरण तर अशा पद्धतीने पटापट येण्यासाठी अशा पद्धतीने उदाहरण करून घ्या. काय करणार आपण? 108 मल्टिप्लाय 508 करायचं आहे. ही मल्टिप्लिकेशन केली तर तुमचा आन्सर काय येणार आहे? जर बघा 5 1 जा 5, 0 ऍज इट इज ठेवा. कारण कोणत्याही नंबरला तुम्ही 0 ने मल्टिप्लाय केलं तिथे काही बदलत होत नाही. 5 8 जा होतील 40, 8 1 जा 8 आणि 8 8 जा 64 होतात. बरोबर. मग आता फक्त याची ऍडिशन करा. काय येणार? इथे येईल 4, 6 प्लस 0 6, 8 4 5. हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. बरोबर. मल्टिप्लिकेशन केली तर याची ऍडिशन करताना आपण अशी तिरपी बेरीज करतोय. लक्षात ठेवा. ही तिरपी बेरीज.
मग आता हे जर केलं तर आपलं उत्तर किती आलंय? 54,864. तुम्हाला काय करायचंय, हे जे काय आन्सर येते 54,864 हे ऍज इट इज ठेवायचं. फक्त आता काय करायचं, इथे पॉइंट आफ्टर नंबर मोजा. इथे पॉइंट आफ्टर 1 नंबर आहे आणि इथे 2 नंबर आहे. टोटल यांची ऍडिशन केली तर ती किती येते? 3 येते, बरोबर की नाही? तुम्हाला काय करायचं, या नंबरच्या बॅक साइडने नंबर मोजायचे 1 2 3. ज्या ठिकाणी नंबर एंड होणार तिथे पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? तर उत्तर येणार आहे 54,864. हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ही उदाहरण सोडवायची आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एका चौरसाची परिमिती 800 मीटर आहे तर त्याची बाजू काढा. इफ द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 800, फाइंड इट्स साइड. काय करायचं आहे? साइड काढायची आहे. पेरिमीटर दिलेलं आहे. मग आपलं सूत्र आहे चौरसाची बाजू बरोबर परिमिती भागिले 4. परिमिती भागिले 4 किंवा इंग्लिश मध्ये साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू पेरिमीटर डिवाइड बाय 4 करायचा. मग पेरिमीटर किती आहे? तर या ठिकाणी बघा, पेरिमीटर आहे तुमचा 800. त्याला डिवाइड 4 करा. आन्सर येईल 4 टू द 8 आणि हे 2 0 ऍज इट इज. सो आन्सर असणार 200. तर त्या चौरसाची जी काही साइड असणार आहे ती असणार आहे 200 मीटर. हेच तुमचं करेक्ट उत्तर असेल. पुढे एक दुकानदार एक पुस्तक 700 रुपयाला विकत घेतो आणि त्यावर 90 रुपये नफा मिळवतो, तर पुस्तकाची विक्री किंमत खालीलपैकी कोणती असेल? अ शॉपकीपर बाय अ बुक फॉर 700 अँड मेक प्रॉफिट ऑफ 90 इफ सेलिंग प्राइस ऑफ बुक इज विच ऑफ द फॉलोइंग. तर बघा, याचं उत्तर असणार आहे 790, ऑप्शन नंबर 3. कारण आपण काय करत असतो, सेलिंग प्राइस मध्ये आपला प्रॉफिट पण ऍड करत असतो. मग सेलिंग प्राइस मध्ये काय असते? तुमची बाईंग प्राइस प्लस प्रॉफिट असतो, आहे का नाही? मग या ठिकाणी मराठीमध्ये विक्री किंमत काय असणार आहे? तर विक्री किंमत मध्ये आपण खरेदी प्लस नफा मिळवतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर 700 अधिक हे 90, टोटल येणार आहे 790 रुपये. 790 रुपीज ही असेल आपली सेलिंग प्राइस. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका त्रिकोणाच्या सर्व साइड 25 मीटर आहे तर त्याची परिमिती काढा. इफ ऑल साइड ऑफ ट्रायंगल आर 25, फाइंड इट्स पेरिमीटर. बघा, ट्रायंगल जो आहे याचा अर्थ तो इक्विलॅटरलच असणार आहे. त्याच्या सर्व साइड्स दिलेल्या आहे तुम्हाला 25. जर हे 25 असेल तर ह्या 3 साइडचे ऍडिशन काय असणार आहे? 25 इंटू 3. आन्सर असणार आहे 75 मीटर. जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 57/13 प्लस 45/13 मायनस 15/13. काय करायचं आहे तुम्हाला? ऍडिशन करायची आहे आधी, नंतर सबट्रॅक्शन करा. किंवा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून तो 1 टाइम लिहा 13 आणि फक्त न्यूमरेटरचीच ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करा. 57 प्लस 45 मायनस 15. जर 57 मधून 45 ऍड केले तर काय येणार? 7 प्लस 5 12, 4 प्लस 9 9 प्लस 1 10, 110 102 मायनस 15/13. त्याची जर सबट्रॅक्शन केली तर आपलं आन्सर येतं 87/13, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं होतं. पुढचं उदाहरण बघा. 1 ते 10 पर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? व्हॉट इज द सम ऑफ ऑल द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 10? बघा, 1 ते 10 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज विचारलेली आहे. तर ती बेरीज बघा काय असणार आहे? 1 to 10 पर्यंतचे प्राईम नंबर. आधी 1 to 10 पर्यंत नंबर लिहितो आणि मग तुम्हाला प्राईम नंबर सांगतो कुठले आहेत ते. बघा, हे तुमचे 10 नंबर आहे. यामध्ये प्राईम नंबर कुठले आहेत? तर ते आहे 2 3 5 आणि 7. बस या नंबरची तुम्हाला ऍडिशन करायची होती.
ती किती असणार आहे 2 + 3 5 5 + 5 10 आणि 10 + 7 या नंबरची ऍडिशन येते 17 जे तुम्हाला ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये दिलेली होती. पुढचा प्रश्न आहे एक दुकानदार एक पुस्तक 2500 रुपयाला विकत घेतो आणि 2000 रुपयाला विकतो या व्यवहारात त्याचा होणारा शेकडा तोटा काढा. Find the loss percentage made by shopkeeper who buy book for 2500 and sell it 2000. पर्सेंटेज मध्ये काढायचा होता तर याचं जे काही उत्तर आहे इथे 300 दिलं होतं हे रॉंग होतं. याचं उत्तर काय असणार आहे तर याच्यासाठी आधी आपल्याला काढावं लागणार आहे लॉस किती झालेला आहे तो. तर लॉस बरोबर फॉर्म्युला आपला सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. याच्यामध्ये मराठीमध्ये याला तोटा म्हणतो. तोटा बरोबर आपलं सूत्र काय आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता या ठिकाणी बघा विक्री किंमत किती दिलेली आहे तर विक्री किंमत आहे तुमची 2500 रुपये. त्यातून खरेदी किंमत 2000 रुपये वजा करा. 500 रुपयाचा तोटा झालेला आहे या ठिकाणी. त्यांनी शेकडा तोटा विचारला होता तर शेकडा तोटा बरोबर आपलं सूत्र आहे शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किंवा इंग्लिश मध्ये लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस हे तुमचा फॉर्म्युला होता. या फॉर्म्युलानुसार जर आपण सोडवलं तर आपला या ठिकाणी आन्सर असणार आहे 500 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस होती 2500. सो हे जर केलं तर उत्तर येतं 500 वजा 500 500 फायदा होता 2500 आणि 5 ने जर डिवाइड केलं तर इथे येतं 5 to the 10 20%चा या ठिकाणी काय होता तर तो लॉस होता जो ऑप्शन मध्ये ऑप्शन सेकंड मध्ये त्याचं उत्तर होतं पण स्क्रॉलिंग करताना म्हणजे पण ऑप्शन 4 झालेलं होतं. ठीक आहे सो त्यामुळे उत्तर आहे त्याचं ऑप्शन नंबर सेकंड. पुढचा प्रश्न बघा एक दुकानदार एक पुस्तक 850 रुपयाला विकत घेतो आणि 1000 रुपयाला विकतो या व्यवहारात त्याचा होणारा नफा काढा. Find the profit made by shopkeeper who buy a book at 8,850 and sell it 1000. तर या व्यवहारात बघा नफा होतोय. नफा बरोबर आपलं सूत्र आहे विक्री वजा खरेदी किंवा इंग्लिश मध्ये प्रॉफिट इज इक्वल टू SP सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग सेलिंग प्राइस किती आहे तर ती सेलिंग प्राइस आहे तुमची 1000 त्यातून 850 मायनस करा 150 ही असेल तुमची काय तर हा तुमचा प्रॉफिट असणार आहे किंवा नफा असणार आहे जो तुम्हाला ऑप्शन फर्स्ट मध्ये दिलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा एका शाळेमध्ये 300 विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी 20 विद्यार्थी गावाला गेले आहेत तर शेकडा किती विद्यार्थी गावाला गेले. There are 300 students in a school. Out of them, 20 students have gone to village. So, how many hundred students went to the village? आता इथे हाऊ मेनी 100 च्या वेळी इथे पर्सेंटेज असतं. तर आता पर्सेंटेज काढताना फॉर्म्युला आपला तोच आहे पर्सेंटेज इज इक्वल टू आउट ऑफ मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय टोटल स्टुडंट म्हणजे इंग्लिश मराठीमध्ये शेकडा बरोबर पैकी गुणिले 100 भागिले एकूण विद्यार्थी. मग आता किती विद्यार्थी गैरहजर होते ते होते 20. 20 मल्टिप्लाय 100 करा डिवाइड बाय टोटल स्टुडंट होते 300. हे जर सोडवत उत्तर येतं 120 कट 120 कट 3 ने जर 20 ला डिवाइड केलं तर आपला आन्सर येतं 3 6 18 असं 6 किती वेळ चालतो तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर थर्ड 6.66% एवढे विद्यार्थी जे आहेत ते त्या स्कूलमध्ये त्या दिवशी अब्सेंट होते.
पुढचा प्रश्न बघा. एका आयताची लांबी 20 मीटर आहे आणि रुंदी 10 मीटर आहे, तर त्याची परिमिती काढा. लेंथ दिलेली आहे रेक्टँगल. काय सांगितलंय? एका आयताची लांबी किती आहे? 20 मीटर आहे आणि रुंदी 10 मीटर आहे. त्याची परिमिती काढायची आहे, पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटर इज इक्वल टू फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं आहे. आयताची परिमिती बरोबर 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ किंवा लांबी अधिक रुंदी. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ. लेंथ म्हणजे काय? लांबी, आणि ही काय असते? रुंदी. ठीक आहे. यांची जर बेरीज केली तर आपलं उत्तर काय येतं? 2 इन ब्रॅकेट 20 प्लस 10. आन्सर इज 30. मग 2 मल्टिप्लाय 30, आन्सर येते 60, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे. एका आयताची लांबी 20 मीटर आहे, रुंदी 4 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 20 मीटर अँड विड्थ इज 4 मीटर, फाइंड इट्स एरिया. काय करणार? तर बघा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय विड्थ. मग आता लेंथ किती दिली आहे? ती आहे 20. विड्थ दिली आहे 4. 20 मल्टिप्लाय 4 केलं तर आन्सर येते 80 मीटर. पण ते लिहिताना स्क्वेअर मीटर मध्ये लिहितो आपण, किंवा मराठीमध्ये चौरस मीटर मध्ये घेत असतो, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे. एका खेळामध्ये 250 विद्यार्थी भाग घेतात. यापैकी 3 ते 5 विद्यार्थी क्रिकेटमध्ये भाग घेतात, उरलेले विद्यार्थी इतर खेळामध्ये भाग घेतात. तर एकूण किती विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते? 250 students participate in a sport. Out of these, 3/5 students participate in cricket. The rest of the students participate in other sport. How many students like cricket in total? So आपल्या टोटल स्टुडंट किती दिले आहेत? 250. आउट ऑफ किती पार्टिसिपेट होतात? 3/5. बरोबर, एवढे क्रिकेट खेळणारे आहे म्हणून याला डायरेक्टली 3/5 ने मल्टिप्लाय करा. उत्तर येईल 5 on the 5. 5 5 25 आणि हा 0. सो 50 मल्टिप्लाय 3 केलं तर आन्सर काय येते? तर आन्सर येते 150 स्टुडंट ज्यांना काय होतं? क्रिकेट आवडतं, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे शेवटचा. खालीलपैकी 10 ने पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज फुल्ली डिव्हिजिबल बाय 10? तर आपल्या 10 ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येच्या शेवटी किंवा युनिट प्लेसला जर तुमचा 0 आला तर तो नंबर काय होतो? 10 ने डिवाइड होतो. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये बघा, एकाच ठिकाणी तुम्हाला युनिट प्लेसला 0 दिसेल, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. अशा प्रकारचे तुम्हाला ही टेस्ट देण्यात आली होती. आय होप तुम्ही सर्वांनी ती सोडवली असेल. ज्या विद्यार्थ्यांनी सोडवली नसेल त्यांनी ती परत सोडवा. काही प्रश्न चुकले असतील तर ते नोटबुक मध्ये लिहून घ्या. ज्याप्रमाणे तुम्हाला स्पष्टीकरण दिलं आहे त्याच पद्धतीने तुमचे करेक्ट उत्तर असायला हवे. जर कोणाला काही डाऊट असेल तरीही नाही समजलं तर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. हा, आता राहिली गोष्ट तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की आपल्याला एक शेवटचा टॉपिक आहे आपला, की जो राहिलेला आहे बाकी, जो आपल्याला घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा, 20 मिनिटं आहे अजून, आपण तो टॉपिक घेऊन टाकूया. खूप सोपा आहे. तुम्हाला मी त्याची PDF पण पाठवलेली होती. आधी मराठी मधून घेतो आणि मग तुमचा इंग्लिश मधून तुम्हाला तेच प्रश्न समजून सांगेल. लास्ट टॉपिक आहे हा. स्तंभालेख, आलेख व रेषालेख यांच्या साहाय्याने माहितीचे विश्लेषण.
बरोबर. तुम्हाला याच्यामध्ये काय असतं माहिती का, एक आकृती दिलेली असते किंवा एक आलेख दिलेला असतो. या ठिकाणी ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, या प्रकारची एक फिगर तुम्हाला दिसत असेल. ही जी काही फिगर आहे, ही फिगर आधी नीट समजून घ्या. याच्यामध्ये काय आहे, दोन प्रकार आहे. एक आहे वाय अक्ष आणि दुसरा आहे एक्स अक्ष. याच्यामध्ये एक माहिती दिली एका साईडला, लेफ्ट साईडला नेम लिहिलेले किंवा नाव लिहिलेले आणि खाली अंतर दिलंय तेही मीटर मध्ये. याच्यावर आधी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रश्न बघा काय आहे. आधी प्रश्न वाचून घेऊ आपण समजून घेण्यासाठी. सोबतच्या आडव्या व उभ्या स्तंभालेखात 4 स्पर्धकांनी निर्धारित वेळेत पूर्ण केलेले अंतर मीटर मध्ये दिलेले आहे. या ठिकाणी बघा, तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल इथे स्पर्धेतील विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि या ठिकाणी अंतर दिलं आहे, डिस्टन्स दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी, आणि इथे याचं निरीक्षण करायचं आणि उत्तर द्यायचं आहे. तर आता आपण काय करूया, याचं उत्तर बघूया. या ठिकाणी बघा, एक एक प्रश्न वन बाय वन समजून घेणार आहोत आपण. काय सांगितलंय, आलेखाचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. स्पर्धा कोणी जिंकली? आता स्पर्धा कोणी जिंकली असेल, ज्या विद्यार्थ्याने सगळ्यात जास्त अंतर धावले असेल त्यानेच निर्धारित वेळेस स्पर्धा जिंकली असेल. इथे हा विद्यार्थी आपल्याला दिसतोय, ज्याचं नाव इथे आहे रितेश, जो ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. त्याने काय केले, स्पर्धा जिंकली, कारण तो 140 मीटर काय केलंय त्याने, एवढं डिस्टन्स केलेलं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, सर्वात मंद धावणारा कोण आहे? सर्वात मंद म्हणजे सगळ्यात हळूहळू धावणारा, ज्याने कमी अंतर पार केलं असेल तो मंद धावतोय. म्हणजे ऑप्शन आपला आहे नवीन. जे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे आणि उत्तर द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, ही चित्ररूप माहिती आहे ती पाहून उत्तर द्यायचं आहे. आता हेच तुम्हाला इंग्लिश मध्ये पण हाच प्रश्न आहे. जर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो बघा, इंग्लिश मध्ये याच प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी बघा काय सांगितलंय, द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल बार ग्राफ शोज द डिस्टन्स इन मीटर कव्हर बाय 4 पार्टिसिपेंट ऍट शेड्यूल्ड टाइम इंटरवल. द पार्टिसिपेंट्सचे नावं पण दिलेले आहे तिथे. ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हु ओन द इव्हेंट? आता इव्हेंट मध्ये कोण लावणार आहे, जो सगळ्यात जास्त डिस्टन्स कव्हर करेल तो कोण होता, रितेश. रितेशने कव्हर केलंय 140 मीटर, बरोबर नाही, म्हणून ऑप्शन सी त्याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट आहे, हु इज स्लो रनर? सर्वात कमी किंवा हळू धावणार कोण आहे, तो आहे नवीन, कारण त्याचे डिस्टन्स जे आहे 60 आणि 80च्या मध्ये जेवढं अंतर आहे तेवढं त्याने कमी केलं आहे, बरोबर नाही. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मच लेस डिस्टन्स इज कव्हर बाय नितीन दॅन रमेश? म्हणजे काय, तर नितीन आणि रमेश यांच्यामध्ये किती अंतराचा फरक आहे असं विचारलेलं आहे, बरोबर नाही. रमेश पेक्षा नितीन किती कमी अंतर धावला? आता इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर रितेश धावलेला अंतर इथे दिलंय, हे किती आहे, 140 मीटर. आणि नंतर कोण आहे, रमेश आणि नितीन. रमेश किती धावलेला आहे, रमेश आहे 120 मीटर, बरोबर. यांच्या दोघांमधला डिफरन्स काढला तर काय करावं लागेल आपल्याला, डिफरन्स काढायचं म्हणजे काय करायचं, 120 मधून, सॉरी 140 मधून 120 लेस करायचे. किती उत्तर येतं आपल्याला, येईल 20 मीटर, बरोबर नाही, जे ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. रमेश पेक्षा नितीन किती कमी अंतर धावला? रमेश पेक्षा नितीन, अरे एक मिनिट माझ्याकडून रॉंग झालं. रमेश पेक्षा नितीन दिलेला आहे, या ठिकाणी रमेश किती धावला आहे, तो आहे 120 मीटर धावलेला. रमेश धावला आहे 120, हे बघा इथे दिलेलं अंतर. आणि नितीन कुठे आहे, नितीन इथे आहे, नितीन धावला आहे 100 मीटर, बरोबर नाही. मग आपल्याला काय करायचंय, 120 मायनस 100, आन्सर काय असणार आहे, 20 मीटर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सोबतच्या रेषालेखात एका विद्यार्थ्याला 5 द्वैमासिक चाचणी परीक्षेत मिळालेले एकूण गुण दाखवले आहे. आलेखाचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ऑगस्ट व डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या द्वैमासिक चाचणी परीक्षामध्ये मिळालेल्या गुणांतील फरक किती? आता या ठिकाणी ना, आधी हे समजून घ्या की दिलेलं काय माहिती. इथे तुम्हाला गुण दिलेले आहे, मार्क्स दिलेले आहे. हे काय आहे, हे आहे मार्क्स. त्यानंतर खाली जे आहे ना, ते
एक्झाम दिली, एक्झाम मंथ दिले, ठीक आहे. जून मध्ये 360 मार्क्सची एक्झाम झाली, ऑगस्ट मध्ये 370, 360 आणि 70च्या मध्ये आहे. इथे 380, ऑक्टोबर मध्ये, डिसेंबर मध्ये 370 आणि फेब्रुवारी दिलेला इथे स्कोर दिलेला आहे. त्यांनी काय विचारलंय, ऑगस्ट व डिसेंबर मध्ये झालेल्या द्वैमासिक चाचणी परीक्षेतील मिळालेल्या गुणांमधील फरक किती? ऑगस्ट मध्ये किती गुण मिळाले होते? तर या ठिकाणी दिलेले मार्क्स बघा किती आहे, 365 मार्क्स ऑगस्ट महिन्यामध्ये मिळाले होते, बरोबर. आता राहिला दुसरा मंथ कुठला, डिसेंबर. डिसेंबर मंथ मध्ये किती मार्क मिळालेले आहे, तर तो आहे इथला, किती आहे, तर ते आहे 375. म्हणजे किती मार्क्सचा फरक आहे, 10 मार्क्सचा फरक आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर बी. अशा प्रकारे ही एकदम सोपी माहिती आहे जी तुम्हाला सोडवायची आहे. समजतंय का हा प्रश्न? हो सर पर मला लास्ट वाला नाही कळलं. हो सर. हो सर. लास्ट वाला काय आहे, मिळालेले एकूण गुण भागिले 5 बरोबर किती? मिळालेले एकूण गुण किती आहे, सगळ्या गुणांची ऍडिशन करायची, ती होती 1870. या सर्व नंबरची ऍडिशन करायची, त्याची ऍडिशन केली की ते 870 आणि त्याला डिवाइड बाय 5 करायचे. 5 ने डिवाइड केलं तर उत्तर काय येईल, 5 1 5, 5 3 जा 15, रिमेंड राहिला 3, 5 7 जा 35, रिमेंड राहिला 2, 5 4 जा 20, 374 आन्सर येईल ना. कळालं का? हो सर. मग आता स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न दिलाय बघा. पहिला स्वाध्याय 12 मधला पहिला फर्स्ट क्वेश्चन काय आहे, दिलेल्या आलेखात वेगवेगळ्या महिन्यात झालेल्या पावसाचे प्रमाण दाखवले आहे. जून व ऑक्टोबर महिन्यामध्ये पडलेल्या पावसात किती फरक आहे? 20 बघा. मिलीमीटर. 20 मिलीमीटर. म्हणजे निरीक्षण केलं तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. हे बघा, इंग्लिश मध्ये पण तोच क्वेश्चन आहे. 20 millimeter sir. September. 20 मिलीमीटर सर. ग्राफ shows the rainfall in different months. Question. What is the difference rainfall during the month June and October? बघा, जून मध्ये किती पडला आहे, 35, बरोबर. आणि ऑक्टोबर मध्ये किती पडला आहे, 15 पडलाय, बरोबर का? बरोबर का? हो सर. हो सर. त्यांच्यातला डिफरन्स काढायचा आहे, म्हणजे 35 मधून 15 मायनस करा, किती राहतात? 20 राहतात. 20 झालं राहतात. आपलं उत्तर, ऑप्शन नंबर सी. इथेच उत्तर येणार, ऑप्शन नंबर सी. कळालं का? हो सर. हो सर. तुम्हाला सांगा काय अवघड आहे का सोडवायला? नो सर. समजतंय का तुम्हाला? सर हाच होमवर्क द्या सोडवायला. हा, हेच देणार आहे मी, वेगळं काही नाही देणार आहे, हेच सोडवायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, आपला एकदम सोपा टॉपिक राहिला होता. जे उगाच मी आजारी पडलो नाही तर इतक्या दिवसात तर हा पोर्शन केव्हा संपून गेला असता आपला. पुढचा प्रश्न, कोणत्या 2 महिन्यातील पावसात 5 मिलीमीटर फरक आहे? बघा बरं, in which 2 months is the difference in rainfall 5 millimeter? ऑक्टोबर जुलै. ऑक्टोबर आणि सप्टेंबर. बर, ऑक्टोबर मध्ये किती पडलाय? ऑक्टोबर मध्ये 15, जुलै मध्ये पडलाय 50, बरोबर. 50 मधून 15 मायनस केलं तर किती राहतात? चुकीचं आहे, ऑक्टोबर जुलै चुकीचं आहे. सप्टेंबर. जून सप्टेंबर. जून आणि सप्टेंबर. जून मध्ये किती पडलाय? जून मध्ये पडलाय 35, सप्टेंबर मध्ये किती पडलाय? 30, बरोबर. हे करेक्ट आहे, ऑप्शन बी करेक्ट आहे. जून आणि सप्टेंबर मध्ये बघा किती पडलाय पाऊस, इथे दिसतोय ना आपल्याला, बरोबर आहे की नाही? 35 मायनस 30 करा. त्यांनी कळतंय का? कोणाला नाही समजलं? काय अडचण? एकदा समजून सांगा ना. काय 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 एकदा समजून सांगा ना.
एकदा समजून सांगू. ओके, पुन्हा समजून सांगतो. नीट लक्ष दे ओवी. या ठिकाणी तुला काय करायचंय, चार्टचं निरीक्षण करायचं व्यवस्थित. लक्ष दे माझ्याकडे. एक कोणाच तरी आवाज येतोय, त्यांनी जरा म्यूट करा बरं. हा, हे बघा, याच्यामध्ये काय करायचं आहे. अंकल एक रेषा म्हणजे कोणाचा आवाज येतोय बिनकामी? नीट लक्ष दे. ज्यांना समजलं नाही त्यांनी नीट लक्ष दे. काय करायचं होतं तुम्हाला इथे, एकदम सिंपल आहे. काय सांगितलंय ते आधी समजून घ्यायचं. प्रश्न काय दिलाय, 5 महिन्यात एकूण किती पाऊस पडला. आता 5 महिन्यात हा आलेख काय सांगतो, किती पाऊस पडला ते दाखवतोय महिन्यामध्ये, बरोबर. आपण ते नंबर आधी राईट करून घेऊया, म्हणजे लवकर लक्ष देईल तुम्हाला. ते बघा, मी वरती नंबर्स राईट करतो लक्षात येण्यासाठी तुम्हाला. जून मंथ मध्ये किती मिळाला आहे, तर इथे 40 आणि 30च्या मध्ये आहे, म्हणजे इथे किती असणार उत्तर, तर इथे 35 मिलीमीटर एवढा पाऊस पडला असेल. जुलै मध्ये किती पडला, 50. ऑगस्ट मध्ये 45. सप्टेंबर मध्ये 30. ऑक्टोबर मध्ये किती पडलाय, तर 15 मीटर. हे कसं ठरवलं, तर ह्या जर नंबरच्या मध्ये जर आला, हा 20 आणि 10 आहे, यांच्या दोघांच्या मध्ये काय असेल, 15 असेल ना, म्हणून इथे 15 घेतला. कळलं का. ते आपल्याला या आलेखामध्ये कळलं पाहिजे, कारण इथे दिलेला पाऊस जो आहे तो मिलीमीटर मध्ये दिलाय. आणि हे जे आकडे 10, 20, 30, 40, 50, 10, 20, 30, 50, हे तुम्हाला ते किती पाऊस पडला ते दाखवत आहे. आणि खाली जे आहे ना, हे महिने आहे, मंथ्स आहे. हे मंथ शो करता की किती पाऊस पडलाय. आता काय करायचं आपल्याला, यांची फक्त ऍडिशन करा. बघा, 35 प्लस 50 केलं तर 85 होतात. 85 मध्ये 45 ऍड केले, 85 प्लस 5 90, 90 प्लस 40 130, 130 प्लस 30 160, 160 प्लस 15 175. एवढ्या मिलीमीटरचा पाऊस पडला आहे, जे तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये दिलं होतं, म्हणून त्याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, समजतंय का सर्वांना आता. कोणाला समजलं नव्हतं त्यांना कळालं का आता. तर काय करा आता तुम्ही, होमवर्क मध्ये हा 12 नंबरचा चॅप्टर सॉल्व्ह करा. काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता फोन करून डायरेक्टली. इथे मग आपण आज थांबूया. ठीक आहे.